हॅलो फ्रेंड्स, फ्री स्कॉलरशिप आणि NMMS या स्पर्धा परीक्षांसाठी गणित हा जो विषय आहे त्याच्यामधला आणखी एक घटक संख्यांचे प्रकार जसं की सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ आणि संयुक्त संख्या त्यावर आधारित जे प्रश्न असतात त्याची उत्तरं कमीत कमी वेळेमध्ये आणि सोप्यात सोप्या पद्धतीने कशी मिळवायची तेही पाहू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या घटकावर आधारित नवनीत स्वाध्याय 3.1 मधले सराव प्रश्न सोडवूया, जे आपल्याला NMMS साठी सुद्धा उपयुक्त आहेत आणि 8वी स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेमध्ये गणित हा जो विषय असतो तर त्या गणित विषयामध्ये या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे की 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांपैकी टिंबटिंब जोड्यांमध्ये 6चा फरक आहे, असा प्रश्न आहे पहिला. याच्यासाठी 4 पर्याय आपण पहिल्यांदा घेऊया. त्यातला पहिला पर्याय आहे 2, दुसरा पर्याय 7, तिसरा पर्याय 4 आणि चौथा पर्याय 10. तर सर्वात अगोदर आपल्याला 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत हे माहिती पाहिजे आणि त्याच्यानंतर मग त्या येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांमध्ये अशा किती जोड्या ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 6चा फरक असेल ते आपल्याला ठरवता येईल. मूळ संख्या म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या संख्यांना फक्त त्याच संख्येनं भाग जातो किंवा 1 भाग जातो त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. मग अशी लहानात लहान मूळ संख्या 2 आहे. 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्तही नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं की लहानात लहान मूळ संख्या कोणती तर 2 आणि सम मूळ संख्या कोणती तर ती सुद्धा 2. 2 ही एकच अशी समसंख्या आहे जी मूळ पण आहे. बाकी कुठल्याच समसंख्या मूळ असू शकत नाही. त्यामुळे पहिली मूळ संख्या 2, त्याच्यानंतर मग 3, त्यानंतर 5, 7, 11, 11 नंतर 13, त्यानंतर 17, 19, 23, 29, 31, 31 नंतर 37, त्याच्यानंतर 41, त्यानंतर 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, त्यानंतर 79, 83, 89 आणि 97. अशा एकूण 25 संख्या आहेत 1 ते 100 मध्ये ज्या मूळ आहेत. म्हणजे या संख्यांना फक्त त्याच संख्येने भाग जातोय, इतर कुठल्याही दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही. मग आता प्रश्न आपला असा आहे की यापैकी अशा किती संख्या आहेत सलग येणाऱ्या मूळ संख्या ज्याच्यामध्ये फरक 6चा आहे. आता एक एक जर आपण पाहत गेलो की 2 आणि 3 मध्ये 1चा फरक आहे, 3 आणि 5 मध्ये 2चा आहे. पहिली जोडी मूळ संख्यांची ज्याच्यामध्ये 6चा फरक आहे ते म्हणजे 23 आणि 29, कारण 29 आणि 23 मध्ये 6चा फरक आहे. त्याच्यानंतर दुसरी जोडी आहे 31 आणि 37. अशा एकूण जोड्या आपल्याला मोजायच्या आहेत किती आहेत ते. तर ही दुसरी जोडी आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर त्याच्या पुढची जोडी आहे 47 आणि 53, त्यानंतर 61 आणि 67, त्यानंतर 73 आणि 79 आणि त्यानंतर 83 आणि 89. 23 आणि 29 ही पहिली जोडी मिळाली. त्याच्यानंतर 31, 37 दुसरी मिळाली. त्यानंतर 47, 53, 53 आणि 59 ही एक जोडी राहिली मोजायची आपली. त्याच्यानंतर 61 ते 67, 73, 79 आणि 83, 89. आता एकूण जोड्या मोजूया किती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे अशा 7 मूळ संख्यांच्या जोड्या आहेत ज्याच्यामध्ये फरक जो आहे तो 6चा आहे. त्यामुळं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा एकूण 1 ते 100 मध्ये मूळ संख्यांच्या जोड्या सलग येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या 7 आहेत ज्याच्यामध्ये 6चा फरक आहे. तर असा एखादा प्रश्न असतो. तर ह्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या मूळ संख्या पाठ असायला पाहिजेत. 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत. मग त्याच्यावर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला इतर पद्धतीने जरी विचारलं तरी आपण ते सोडवू शकतो. आता दुसरा एक प्रश्न, 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास पुन्हा मूळ संख्याच मिळते, असा प्रश्न. आता याच्यासाठी 4 पर्याय आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. त्यातला पहिला पर्याय 10, दुसरा पर्याय 11, तिसरा पर्याय 8 आणि चौथा पर्याय 9. मग 11 पासून 100 पर्यंतच्याच मूळ संख्या आपल्याला मोजायच्या, कारण त्याच्या आधीच्या ज्या मूळ संख्या म्हणजे 2, 3, 5 आणि 7 या 11 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्या. पण याच्यामध्ये अंकांची अदलाबदल करण्याचा प्रश्न येत नाही, कारण ह्या सर्व एक अंकी संख्या आहेत. आपल्याला प्रश्न असा पाहिजे की
11 पासून 100 पर्यंत ज्या 2 अंकी संख्या आहेत, तर 100 ही मूळ संख्या नाही, 99 पर्यंतच आपल्याला पाहावं लागणार आहेत. मग ह्या सर्व 2 अंकी संख्या आहेत. आणि प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये जे अंक आहेत, जसं की समजा पहिली संख्या 13 आपण घेतली, तर 13 मधले अंक जर बदलले दशक आणि एकक स्थानचे, तर संख्या 31 मिळते. तर ह्या दोन्ही संख्या सुद्धा मूळ आहेत. तर अशा किती संख्यांच्या जोड्या आहेत किंवा अशा किती संख्या आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग त्या संख्या 10 आहेत की 11 आहेत की 8 आहेत की 9 आहेत. मग त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला ते सर्व ज्या संख्या आहेत 11 ते 100 मधल्या त्या सर्व मूळ संख्या पहिल्यांदा आपल्याला लिहायला लागतील आणि मग त्याच्यानंतर आपण त्यातनं शोधू शकतो की अंकांची अदलाबदल करून आपल्याला पुन्हा मूळ संख्या कोणत्या कोणत्या मिळतात. तर ती पहिली मूळ संख्या 11 आहे, त्याच्यानंतर 13, त्यानंतर 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 एवढ्याच संख्येत 11 ते 100 मध्ये ज्या मूळ आहेत. त्याच्यानंतर 98, 99 ह्या काही मूळ संख्या नाहीत. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला संख्या अशा शोधायच्या आहेत ज्यामध्ये आपण अंकांची अदलाबदल केली तरी पुन्हा आपल्याला मूळ संख्याच मिळेल. मग आता याच्यामध्ये फक्त मूळ संख्याच आपण विचारात घेतल्या, इथं आपण संयुक्त संख्या विचारातच घेतली नाहीत, कारण संयुक्त संख्या ही नंतर मूळ संख्या मिळणारच नाही आपल्याला. त्यामुळं मुळातच मूळ संख्या आपण घेतल्या या सगळ्या 11 ते 99 मधल्या. आता ह्याच्यामध्ये अशा संख्या शोधायच्या ज्याच्यामध्ये अंकांची अदलाबदल करून सुद्धा मूळ संख्याच मिळते. मग पहिली आहे का 11. तर 11 मध्ये अंकांची अदलाबदल केली तर 11च मिळणार आहे, कारण दशक आणि एकक स्थानी एकच आहे. त्यामुळे ही पहिली संख्या आहे जिची अंकांची अदलाबदल केली तरी सुद्धा मूळ संख्या मिळते. त्यानंतर 13 आहे का, तर 13 सुद्धा आहे, कारण 13 मधले अंक बदलले तर ती संख्या 31 आपल्याला मिळते आणि 31 ही मूळ संख्या पुन्हा आहे. 17 आहे का, तर आहे, 17च्या अंकांची अदलाबदल केली तर 71 मिळतात आणि 71 ही सुद्धा इथं मूळ संख्या आहे. 19 आहे का, तर नाही, कारण 19च्या अंकांची अदलाबदल केली तर 91 मिळतं. मग 91 काही मूळ संख्या नाही, कारण त्याला 13 भाग जातोय, त्यामुळं 19 नाही. त्याच्यानंतर 23 3 आहे, कारण नंतर त्याची अंकांची अदलाबदल केल्यानंतर 32 मिळतात, जी मूळ संख्या नाही. 29 पण असू शकत नाही, कारण 92 मिळतात. आता 13ची अंकांची अदलाबदल केली तर 31 मिळतात, त्यामुळे 31 ही संख्या सुद्धा अशी आहे ज्याच्यामध्ये अंकांची अदलाबदल करून पुन्हा मूळ संख्याच मिळते. त्यानंतर 37 पण मिळते, कारण अंकांची अदलाबदल करून 73 मिळतात, जी पुन्हा इथे मूळ संख्या आलेली आहे. त्यानंतर आता 41 काय असू शकत नाही, कारण त्याची अंकांची अदलाबदल केल्यानंतर 14 ही समसंख्या मिळते. 43 ही असू शकत नाही, कारण 34 मिळते. 47 ही असू शकत नाही. 53 ही असू शकत नाही, कारण अंकांची अदलाबदल करून 35 मिळते. 35ला 5 ने भाग जातोय. आता ह्याच्यानंतर अशा संख्या सर्व पण चेक करत गेलो तर डिरेक्टली आपल्याला 71च मिळते, कारण 71 मध्ये अंकांची अदलाबदल करून 17 मिळणार. त्याच्यानंतर 71 नंतर 73 ही सुद्धा संख्या आहे. त्याच्यानंतर 79, कारण 79 मध्ये अंकांची अदलाबदल करून 97 मिळते, मग 97 ही सुद्धा असणार. मग आता एकूण संख्या आपल्याला मोजायच्यात 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. याचा अर्थ 9 संख्या इथं अशा आहेत जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, की ज्याच्यामधल्या अंकांची अदलाबदल करून पुन्हा मूळ संख्याच मिळते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आता 5 अंकी संख्या आणि 4 अंकी संख्या याच्यावर आधारित आपल्याला विचारला. तो प्रश्न असा आहे की 5 अंकी मोठ्यात मोठी सम आणि 4 अंकी लहानात लहान विषम संख्यांच्या फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती. तर इथे सुद्धा पर्याय दिलेले आहेत. पहिल्यांदा पर्याय घेऊया. पहिला पर्याय 44 आहे, दुसरा आहे 43, तिसरा पर्याय 42 आणि चौथा पर्याय 41. यापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आता सर्वात अगोदर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या समसंख्या शोधायची आहे. बऱ्याचदा 5 अंकी मोठ्यात मोठी एवढंच आपण वाचतो आणि मग लगेच असं गृहीत धरतो की 99,999 ही 5 अंकी सर्वात मोठी संख्या झाली. पण त्याच्या पुढे एक क्लॉज दिलाय सम. मग समसंख्या असायची असेल तर 99,999 ही 5 अंकी सर्वात मोठी संख्या आहे, पण ती विषम संख्या आहे, कारण एकक स्थानी 9 आहे. मग तिथं 9च्या अगोदरचा अंक लिहायचा 8, म्हणजे ही झाली 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या, कारण ह्याच्यापेक्षा पुढची संख्या 99,999 असणार, पण ती विषम असणार आणि त्याच्या पुढची 6 अंकी असणार. त्यामुळे ही 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या. आता दुसरी संख्या आपल्याला लागणार ती म्हणजे
4 अंकी लागणार आहे, पण लहानात लहान लागणार आहे आणि विषम संख्या लागणार आहे. मग लहानात लहान विषम संख्या आपण पटकन आपल्याला असं वाटतं की 9 जोडावी तिथं, 9999, पण ही मोठ्यात मोठी विषम संख्या झाली. आपल्याला लहानात लहान विषम संख्या पाहिजे 4 अंकी. 3 अंकी मोठ्यात मोठी कोणती आहे संख्या, तर 999. त्याच्या पुढची लगेच येणारी संख्या म्हणजे 1000. ही 3 अंकी संख्या आहे आणि पुढची संख्या 4 अंकी. मग ही 4 अंकी लहानात लहान संख्या आपल्याला मिळाली, पण एकक स्थानी 0 आहे, याचा अर्थ ही समसंख्या आहे. आपल्याला सम नको आहे, विषम पाहिजे. त्याच्या पुढे आणखी एक अंक वाढवू म्हणजे 1001. याचा अर्थ लहानात लहान 4 अंकी विषम संख्या 1001. आता पुढे या दोन्हीचं काय करायचं पहा. म्हणजे या दोन संख्या तर आपण मिळवल्या, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळवली, 4 अंकी लहानात लहान संख्या मिळवली. आता यांच्या फरकातील म्हणजे यांचा फरक घ्यायचा म्हणजे यांची करायची वजाबाकी. मग 8तून 1 गेले 7, 9 वजा 0 9, 9 वजा 0 9, 9 वजा 1 8 आणि 9. ही झाली ती संख्या. आता प्रश्न एवढ्या वेळी थांबलेला नाही, ती संख्या फक्त आपल्याला शोधायची नाही, तर त्यामधल्या अंकांची बेरीज करायची. मग आता त्यामध्ये अंक कोणकोणते आहेत, तर 9, 8, 9, 9 आणि 7. या सर्वांची करायची बेरीज. आता या 7 मधला 1 काढून इथं गेला तर 9 होतील, 9 36, 36 आणि 6 42 उत्तर येईल. आता हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीचे काही वेगवेगळे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ती संख्या शोधून चालत नाही, तर ती संख्या शोधून पुन्हा त्यांची फरक किंवा बेरीज करून पुन्हा आणखी त्यावर आणखी वेगळा प्रश्न आपल्याला विचारलेला असतो. तर ह्याच्यासाठी आपल्याला त्या बेसिक कन्सेप्ट मॅथ्समधल्या अंकांच्या माहिती पाहिजेत. म्हणजे अंकांचे किंवा संख्यांचे प्रकार कोणते, त्याच्यामध्ये मग समसंख्या, विषम संख्या हे बेसिक झालं. त्याच्यानंतर मग मूळ, त्या मूळमध्ये पुन्हा जोडमूळ, सहमूळ आणि संयुक्त असेही प्रकार आहेत. तर ती सगळी बेसिक आपल्याला माहिती पाहिजे, तर आपण त्याच्यावर आधारित अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तर मिळवू शकतो. ओके, पुढचा प्रश्न पाहू. तर पुढचा प्रश्न थोडासा वेगळा. x अधिक 5 ही समसंख्या आहे, तर तिच्या मागील 12वी विषम संख्या कोणती, असा प्रश्न आहे. पर्याय 4 घेऊया. त्यातला पहिला पर्याय x वजा 28 आहे, दुसरा x अधिक 18, तिसरा पर्याय x अधिक 16 आणि चौथा x वजा 18. तिसरा हा प्रश्न थोडासा किचकट आपल्याला वाटतो की मुळात जी संख्या दिलेली आहे ती बैजिक राशीच्या स्वरूपात दिली, म्हणजे ज्याच्यामध्ये एक चल आहे, आणि मग तिच्या मागील संख्या शोधायची आहे, ती पण 12वी शोधायची आहे आणि विषम शोधायची आहे. इथं जर x अधिक 5च्या ऐवजी 100 असं दिलं असतं तर आपण तिच्या मागील 12वी संख्या काढायला एक एक मागे गेलो असतो, पण तिथं मुळात x अधिक 5 ही संख्या कोणती हेच माहिती नाही आपल्याला. मग ती संख्या जशी आहे तशी आपण घ्यायची, तशी गृहीत धरायची. त्या संख्येचा गुणधर्म आपल्याला असा दिलाय की ही संख्या सम आहे. मुळात ही दिलेली संख्या सम आहे आणि पाहिजे संख्या विषम. मग आता ही समसंख्या जर असेल, आता एक उदाहरण आपण असं घेऊया. समजा 102 ही संख्या आहे जी सम आहे आणि त्याच्या मागील 12वी विषम संख्या शोधायची असेल, तर पहिल्यांदा त्याच्या मागील विषम संख्या शोधावी लागेल, जी असणार आहे 101, म्हणजे 1 न कमी. मग त्याच लॉजिकनुसार जर x अधिक 5 ही समसंख्या असेल तर त्याच्या आधीची पहिली विषम संख्या कोणती असेल ते कसं काढायचं. जसं आपण 102 मधून 1 वजा करून त्याच्या आधीची पहिली विषम संख्या काढली, तसंच x अधिक 5 मधून 1 वजा करायची म्हणजे त्याच्या आधीची पहिली विषम संख्या मिळेल. मग x तर काही बदलणार नाहीत कारण ते चल आहे, तसंच ठेवूया. 5 वजा 1 अधिक 4 उत्तर मिळेल. याचा अर्थ असा झाला की त्याच्या आधीची पहिली विषम संख्या x अधिक 4, म्हणजे x अधिक 5च्या आधीची 12वी विषम संख्या आपल्याला शोधायची आहे. पहिली एक तर शोधून झाली आपली, पहिली विषम संख्या त्याच्या आधीची असणार आहे x अधिक 4. आपल्याला शोधायची आहे 12वी, मग त्यातली एक मिळाली, आणखी राहिली किती तर 11. मग 11वी त्याच्या आधीची विषम संख्या जर आपल्याला मिळवायची असेल तर त्या x अधिक 4 मधून वजा किती करायचे तर 22 करायचे, कारण एकाडेक ज्या संख्या आहेत विषम संख्या त्याच्यामध्ये 2-2चा फरक असतो. मग मागची आपल्याला 11वी शोधायची अजून, कारण एक संख्या शोधून झाली. मग याच्या मागची 11वी विषम संख्या जर शोधायची असेल तर 11 गुणिले 2 म्हणजेच 22. x अधिक 4 मधून 22 वजा करायचे म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार, म्हणजेच ती संख्या असणार आहे x अधिक 4च्या मागील 11वी विषम संख्या, म्हणजेच x अधिक 5च्या मागील 12वी विषम संख्या.
मग इथं सुद्धा एक्स ते काय बदलणार नाही, +4 - 22 उत्तर -18 मिळेल. याचा अर्थ x अधिक 5च्या मागील 12वी विषम संख्या असणारा x - 18 आणि हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीने थोडंसं लॉजिक आपल्याला लावून हे उदाहरण आपण सोडवू शकतो. किचकट दिसायला प्रश्न जरी असला तरी सुद्धा अगदी मॅथ्समधले बेसिक ज्या क्रिया असतात त्या वापरून आपण या पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतो. तर हा एक प्रश्न झाला. आता यासारखाच आणखी एक प्रश्न पुढे येणार आहे. त्या अगोदर हा एक प्रश्न आपण पाहू. हा प्रश्न असा दिला आपल्याला की 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे. मग पर्याय आपण पहिल्यांदा घेऊन घेऊया. त्याच्यासाठी पहिला पर्याय दिलाय 251, दुसरा पर्याय 151, तिसरा पर्याय 50 आणि चौथा पर्याय 51. सर्वात आधी तर 21 ते 50 मध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहेत ते आपल्याला शोधावं लागेल. मग 21 काही मूळ संख्या नाही, 22ही नाही, पहिली मूळ संख्या 23 आहे आणि या सर्वांची बेरीज करायची आहे. मग 23 नंतर येणारी विषम संख्या 25 जी मूळ नाही, त्याच्यानंतर येणारी 27 ती पण मूळ नाही कारण 9 भाग जातो त्याला, त्याच्यानंतर येणारी मूळ संख्या 29. अशा सर्व मूळ संख्या आपण घेत जाऊया. 29 नंतर येणारी मूळ संख्या 31, त्याच्यानंतर 37, त्याच्यानंतर 41, त्याच्यानंतर 43 आणि त्याच्यानंतर 47. संपले. एवढ्याच आहेत 21 ते 50 मधील मूळ संख्या. त्याच्या पुढच्या घ्यायच्या नाहीत, त्याच्या मागीलही घ्यायच्या नाहीत, त्या दिलेल्या रेंजमधल्याच घ्यायच्यात आणि त्यांची बेरीज करायची आपल्याला पहिल्यांदा. मग 9 आणि 3 12 आणि 1 13, 13 आणि 7 20, 21, 21 आणि 10 31, 3 12 आणि 3 15, 15 आणि 6 21, 21 आणि 4 25. म्हणजे या सर्वांची बेरीज 251 मिळाली आणि पहिलाच पर्याय आपल्याला 251 दिसतोय, जो फसवा आहे. आपण पटकन पर्याय क्रमांक 1 निवडतो कारण बेरीज तर बेरीज आपल्याला 251 मिळालेली आहे. या सर्व मूळ संख्या आपण बरोबर शोधल्यात 21 ते 50 मधल्या. इथपर्यंत उत्तर आपलं बरोबर आहे. या सर्वांची बेरीज सुद्धा न चुकता आपण बरोबर मिळवली 251. फक्त पर्याय निवडताना आपण चुकणार कारण त्या सर्वांची बेरीज किती असा प्रश्न असता तर हे उत्तर बरोबर ठरलं असतं. पण प्रश्न काय आहे बघा, त्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीनं जास्त आहे. आता बेरीज किती आली तर 251. मग 251 ही संख्या 200 पेक्षा कितीनं जास्त आहे हे कसं काढायचं, तर 251 वजा 251 म्हणजे 251 ही संख्या 200 पेक्षा 51 जास्त आहे, जो आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिला. त्यामुळे असा फसवा पर्याय जो असतो तो सुरुवातीला शक्यतो दिलेला असतो कारण आपण पुढे प्रश्न जरी वाचलेला असला तरी सुद्धा 251 आपण उत्तर मिळवतो आणि पहिलाच पर्याय दिसतो आणि तिथं आपली चूक होऊ शकते. त्यामुळं उत्तर प्रश्न जरी सोपा असला, उत्तर आपण जरी बरोबर मिळवलं तरी सुद्धा पर्याय एकदा सर्वच्या सर्व पाहून घ्यायचे आणि मग आपण आपलं उत्तर निवडायचं. ओके, आता पुढचा प्रश्न पाहू. हा पुढचा प्रश्न, x ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे, तर 17ने निशेष भाग जाणारी x पुढील दुसरी समसंख्या कोणती. पर्याय पहिल्यांदा आपण घेऊया. त्यातला पहिला पर्याय x वजा 51 दिलाय, दुसरा पर्याय x अधिक 17, तिसरा x अधिक 51 आणि चौथा पर्याय x अधिक 34. आता इथं सुद्धा याच्या अगोदर एक जो प्रश्न आपण सोडवलाय, हा x अधिक 5 ही समसंख्या आहे तर तिच्या मागील 12वी विषम संख्या कोणती, त्यासारखाच त्या लॉजिकनच जाणारा हा प्रश्न आहे. फक्त आता x ही संख्या आपल्याला दिलेली. मग ती संख्या कोणती दिली ते पहिले आपण घेऊया. त्या संख्येचा गुणधर्म काय दिलाय तर ती 17ने निशेष भाग जाणारी संख्या आहे, म्हणजे थोडक्यात 17ने त्याला भाग जातो. आता 17ने त्याला भाग जात असेल तर ती 17च्या पटीत कितवी आहे, म्हणजे पहिली आहे की दुसरी आहे की तिसरी आहे माहिती नाही आपल्याला, पण 17ने भाग जातोय म्हणजे ती मूळ संख्या आहे, म्हणजे त्या 17 या मूळ संख्येने त्याला भाग जातोय. एवढेच आपल्याकडे हिंट आहे. आता प्रश्न पुढे आपल्याला असा विचारलाय की ही आणखी एक गुणधर्म आपल्याला असा दिलाय की ही संख्या जी आहे ती विषम आहे. आता 17चा पाढा आपल्या नजरेसमोर आणायचा. 17 × 17, 17 × 2 = 34, 17 × 1 = 51, 17 × 4 = 68, 17 × 5 = 85. एक गुणधर्म आपल्याला यांच्यात लक्षात येईल की 17 ही विषम संख्या आहे, त्याच्या पुढं सम, पुन्हा विषम, पुन्हा सम, पुन्हा विषम, पुन्हा सम, या पद्धतीनं त्या पाढ्यामध्ये एकाड एक सम आणि विषम संख्या येतात. मग आता ती संख्या जी x आहे ती 17च्या पटीतली कुठलीही असू दे, तर पॅटर्न हाच असणार आहे की एक समसंख्या आली की दुसरी विषम येणार. आता 17 ही पहिली विषम संख्या आहे, त्याच्या पुढची येणारी जी संख्या आहे म्हणजे 17 वरून 34 कसं आलं तर 17 अधिक 17,
मग इथं x ही संख्या जर असेल, ती विषम असेल आणि त्याला 17 भाग जाणार असेल, तर त्याच्या पुढची समसंख्या x अधिक 17 असणार आहे. ही मिळाली समसंख्या. आणि ही कितवी समसंख्या मिळाली? x नंतरची पहिली. आपल्याला विचारले दुसरी समसंख्या. आता ह्याच्यामध्ये 34 मिळवले तर या 17च्या पाड्यामध्ये 17 मध्ये 34 मिळवले तर 51 मिळतात. म्हणजे ही विषम संख्या पुन्हा मिळणार आहे, कारण 17 विषम आहे, 51 विषम असणार. मग ही विषम संख्या कितवी? पहिली विषम संख्या. आता याच्यामध्ये 17ची तिप्पट म्हणजे 51 जर मिळवले तर या पॅटर्ननुसार 17 अधिक 51 मिळतात किती? 68. म्हणजे पुन्हा समसंख्या मिळाली. आता ही समसंख्या कितवी झाली? पहिली समसंख्या आपल्याला मिळालेली आहे x अधिक 17. म्हणजे ही मिळाली आपल्याला दुसरी समसंख्या. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे x अधिक 51, जे आपल्याला इथे दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीनं पुन्हा एकदा थोडंसं 17चा पाढा जर आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवला आणि त्याच्यामधला पॅटर्न आपण ऑब्झर्व केला तर लगेच आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. ओके, पुढचा एक प्रश्न. 1 ते 100 संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? तर पहिल्यांदा पर्याय आपण घेऊया. त्यातला पहिला पर्याय 8, दुसरा पर्याय 6, तिसरा पर्याय 10 आणि चौथा पर्याय 12. जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? आता इथं जोडमूळ संख्या म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे. पहिल्यांदा मूळ संख्या म्हणजे काय मगाशी आपण पाहिलं की ज्या संख्यांना त्याच संख्येने फक्त भाग जातो त्याला म्हणायचं मूळ संख्या. आता जोड मूळ संख्या म्हणजे त्या मूळ संख्यांच्या अशा जोड्या ज्याच्यामध्ये 2चा फरक आहे, त्यांना म्हणायचं जोड मूळ संख्या. त्या दोन्ही संख्या मूळ असल्या पाहिजेत आणि त्यांच्यातला फरक 2 असला पाहिजे, ह्या 2 अटी. आता जोड्या अशा किती आहेत ते आपण बघूया. पहिली जोडी आहे तर 2 आणि 3 ही तर ती जोडी असू शकत नाही, कारण ह्या दोन्ही मूळ संख्या जरी असतील तरी याच्यातला फरक 1 आहे, त्यामुळे ही काय जोडी असू शकत नाही. 3 आणि 5 ची पहिली जोडी होईल, कारण या दोन्ही मूळ संख्या आहेत, दोन्हीमध्ये फरक 2चा आहे. त्याच्यानंतर पुढची जोडी आहे 5 आणि 7, दोन्ही मूळ संख्या आहेत, फरक 2चा आहे. त्याच्यानंतर डिरेक्टली 11 आणि 13, कारण 7 आणि 11 या दोन मूळ संख्यांमध्ये 4चा फरक आहे, त्यामुळे ती काही आपल्याला या अटीनुसार घेता येणार नाही. 11, 13 नंतर 17 आणि 19 ही आणखी एक जोडी. त्याच्यानंतर 29 आणि 31 त्याच्या पुढची जोडी. त्यानंतर 41, 43 आणखी एक जोडी. त्यानंतर 59, 61 आणखी जोडी. त्यानंतर 71, 73 आणखी एक जोडी. तर या जोड्या सोडून बाकीच्या कुठल्याही सलग येणाऱ्या 2 जोड्यांचा आपण जर विचार केला तर 2चा फरक त्याच्यामध्ये नाही. त्यामुळं याच फक्त जोडमूळ संख्येच्या जोड्या. आता ह्या किती जोड्या आहेत तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 जोड्या अशा आहेत ज्या जोडमूळ संख्येच्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. ओके, पुढचा एक प्रश्न. पुढचा प्रश्न असा आहे की क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पर्याय आपण पहिल्यांदा लिहूया. पहिला पर्याय 3885. दुसरा पर्याय 4885. तिसरा 3800 आणि चौथा पर्याय 4275. तर 21 पासून 90 पर्यंतची संख्या म्हणजे 21, 22, 23, 24, 90 पर्यंत या सर्वांची बेरीज किती असा प्रश्न आहे. आता 21 ते 90 मध्ये एकूण संख्या 70 आहेत. त्या 70 संख्यांची बेरीज करायची, जे करणं एवढ्या कमी वेळेमध्ये शक्य नाही. करता येईल बेरीज आपल्याला, पण त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल आणि तेवढा वेळ आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये नसतो. इथं आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे. असा जर प्रश्न असेल की ठराविक संख्यांचा गट आपल्याला दिला आहे पहिल्या संख्येपासून शेवटच्या संख्येपर्यंत आणि त्या सर्वांची बेरीज करायची, तर त्याच्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवा. SN बरोबर N/2 गुणिले पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. हे एक सूत्र आपण तिथं वापरू शकतो. म्हणजे हे सूत्र फक्त एकच अट आहे की त्या सर्व संख्या नैसर्गिक संख्या पाहिजेत. म्हणजे मग 100 ते 1000 याच्यामध्ये असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती असा जरी प्रश्न असेल तरी सुद्धा हे सूत्र वापरून आपण ते सोडवू शकतो. फक्त त्या नैसर्गिक संख्या पाहिजेत तरच आपल्याला हे वापरता येईल. आता इथे n म्हणजेच काय तर एकूण संख्या. मग 21 ते 90 मध्ये एकूण संख्या किती तर 70. मग n ची किंमत 70 घ्यायची छेद 2. आता यातली पहिली संख्या किती 21 अधिक शेवटची संख्या किती 90. एवढं सोडवायचं. आता जर 2 ने 70 ला भाग घालवलं तर 35चा भाग जाईल.
त्यामुळे इथं 35 कंसामध्ये 21 अधिक 90 उत्तर मिळेल 111. मग 35 गुणिले 111 तर येईल 3885. आता हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. तर ही ती सोपी पद्धत आहे. या पद्धतीचा किंवा या सूत्राचा उपयोग जर आपण केला तर आपण अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला त्या संख्या ज्या आहेत त्यांची पूर्ण बेरीज करावी लागणार नाही, म्हणजे बेरीज करत बसावी लागणार नाही. या पद्धतीने आपण ते सोडवू शकतो. ओके, पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी 1 ते 10 मधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही? आता ह्या 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. पहिला पर्याय पहिल्यांदा लिहून घेऊ आपण. पहिला पर्याय 3 व 6. दुसरा पर्याय 4 व 8. तिसरा 5 व 11 आणि चौथा 9 व 18. मग यामध्ये आपल्याला पहिल्यांदा या सर्व ज्या संख्या आहेत ज्या अटीनुसार आपल्याला दिल्यात, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या 1 ते 10 मधील, मग इथं पटकन आपण 1 ही संख्या गृहीत धरतो, कारण 1 ते 10 मधील आपल्याला विचारले. पण ह्यात 1 ही संख्या अशी आहे जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही, त्यामुळे ती कुठंच घेता येणार नाही आपल्याला. सुरुवात आपल्याला 2 पासूनच करायची आहे, कारण सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे आणि त्याच्यानंतर येणारी पुढची प्रत्येक संख्या आपल्याला घ्यावी लागेल, कारण 2च्या पुढे येणाऱ्या ज्या संख्या आहेत 1 सोडून, ती एकतर मूळ आहे किंवा संयुक्त आहे. मूळ नसेल तर संयुक्त असणारच आहे, त्यामुळे त्या सर्व संख्यांची आपल्याला करायची बेरीज. मग 2 नंतर 3 ही मूळ संख्या झाली, 4 संयुक्त आहे त्यामुळे तीही घ्यावी लागेल, 5 मूळ आहे तीही घ्यावी लागेल, 6, 7, 8, 9 इथंपर्यंतच थांबायचं आहे. 10 घ्यायची नाही, कारण 1 ते 10 यामधील असं विचारले, त्यामुळे एवढ्याच संख्यांची बेरीज करायची. आता या सर्वांची बेरीज किती येते आपण बघूया. 2 आणि 3 5 आणि 4 9, 9 ने 11 20, 35 आणि 9 44. 44 बेरीज मिळते. आता प्रश्न आपल्या समोर असा आहे की ही जी बेरीज आलेली आहे त्या बेरजेला खालीलपैकी कोणत्या संख्यांनी भाग जात नाही? आता एक एक पर्याय आपण बघूया. 3 व 6 या संख्यांनी 44ला भाग जातो का? तर 3 नाही जात नाही आणि 6 नाही जात नाही, त्यामुळे हे एक उत्तर आपलं झालं. आता दुसऱ्या पर्यायाकडे आपण येऊया. 4 व 8 ह्याच्यातल्या 4 न भाग जातोय पण 8 न जात नाही. मग हे तात्पुरतं उत्तर आपण घ्यायला नको, कारण आपल्याला 8 न जरी भाग जात नसला तरी सुद्धा त्यातल्या 4 न भाग जातोय. पुढचा पर्याय 5 व 11 यातल्या 11 न 44ला भाग जातोय, त्यामुळे हाही पर्याय आपण बाजूला ठेवूया. 9 आणि 18 पैकी कोणत्याच संख्येनं 44ला भाग जात नाही, त्यामुळे हे एक उत्तर आपलं आहे. म्हणजे हा प्रश्न थोडासा आपल्याला असं जरी कन्फ्युजिंग वाटत असला, 4 व 8 पैकी फक्त 4 नच भाग जातोय, 8 न जात नाही. 5 आणि 11 मधल्या फक्त 11 नच भाग जातोय, 5 न जात नाही. पण पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 इथे असे 2 पर्याय आहेत ज्यामधल्या कुठल्याच संख्येनं 44ला भाग जात नाही, एकाही संख्येनं भाग जात नाही. त्यामुळे त्या अर्थानं उत्तर बरोबर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. तर हे या प्रश्नाचं उत्तर, कारण आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे होते, तर हे ते 2 अचूक पर्याय. तर हे प्रश्न होते नवनीत स्वाध्याय संच 3.1 मधले, जे संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, विषम संख्या, समसंख्या यावर आधारित होते. आता हे फक्त काही पॅटर्न या स्वाध्यायामध्ये आहेत 3.1 मध्ये. स्वाध्याय 3.2, 3.3 मध्ये आणखी काही पॅटर्न आहेत, आणखी थोडीशी वेगळ्या पद्धतीची उदाहरणं आहेत, ते आपण पुढच्या सेशनमध्ये पाहूया. हा नवनीत स्वाध्याय 3.1 मधले आपण प्रश्न पाहिले. या पद्धतीचे आणखी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.